काय सोनू दादा रावळे नक्की काय विचार चाललाय मनात? आज स्वतःच्याच बॅनरला स्वतः एवढं निरखून बघताय. तुमचंच दुकान आहे तरी पण आज एवढं निरखून का बघताय? व्यवसाय सुरू करताना लहान सुरुवात करा आणि मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर व्यवसाय करा, असं का लिहिलं होतं? जे दाखवलं हे वाक्य दाखवायचं मुख्य कारण माझं असं होतं की मला भरपूर जण आली एवढ्या दिवसात आणि मला म्हणले की दादा तुम्ही हे कुठून लिहिलं, कुणी सांगितलं? तर मी त्यांना खरं सांगितलं की मी हे कुठं बघितलं नाहीये, कुणी सांगितलं नाहीये, माझ्या डोक्यात माझ्या मनात जे आलं ते मी लिहिलेलं आहे त्याच्यावर. आणि माझा एक हेतू असा होता की उद्योजक जे असतील ना त्यांनी अजून पॉझिटिव्हिटी मध्ये व्यवसाय वाढवावा, व्यवसाय टिकून राहावं आणि उद्योजक जर कोणाला बनायचं असेल तर त्यांनी उद्योजक म्हणजे उद्योजक व्हावं आणि व्यवसायात यावं अशा हेतूने मी ते लिहिलं होतं. तर ज्यांनी कोणी मला येऊन कौतुक केलं माझं किंवा मला धन्यवाद दिलं की एवढं तुम्ही लिहिलं आम्हाला जरा प्रोत्साहन वाटलं, त्या सर्वांचे मी मनापासून खरंच आभार मानतो. आणि 2-3 जणांना तर व्यवसायात उतरायचं होतं पण हिंमत होत नव्हती, तर मला त्यांनी विचारलं होतं माझा अनुभव कसा झाला काय झालं, तर मला जेवढं जमलं तेवढं मी त्यांना पण सांगायचा प्रयत्न केला आणि त्यांना मी ऑल द बेस्ट पण म्हणले की तुम्ही तुमचा व्यवसाय लवकर सुरू करा. तरी काय वाटलं अडचण आली तर तुम्ही बिंदास मला विचारू शकता. मला जे माहिती आहे माझा जो अनुभव आहे ना तो मी नक्कीच तुम्हाला सांगेल, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. तर तुम्हाला पण कधी असं वाटलं ना तुम्ही मला विचारू शकता. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, कारण मी काय अजून एवढा असा मोठा उद्योजक झाला असं नाहीये, पण सुरुवात मी केलेली आहे. आता ध्येय तर माझं मोठंच आहे पण तुमच्या पाठिंब्याशिवाय काही शक्य नाही आणि एवढे दिवस तुमच्या पाठिंब्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे. तर तुमच्या सर्वांचे पण मनापासून आभार. खरंच धन्यवाद.